या 6 राशी नवरात्रीमध्ये बनतील महाकरोडपती. महादुर्लभ योग. नमस्कार मित्रांनो, मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून मनुष्याच्या जीवनामध्ये कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण वारंवार येत असतात. काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रहण क्षेत्राच्या स्थितीबरोबरच मानवी जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडून येत असतात. कधी हे बदल सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. पण ग्रह नक्षत्रांच्या स्थितीबरोबरच ईश्वरी शक्तीचा देखील मानवी जीवनामध्ये वेगवेगळा प्रभाव पडत असतो. घटस्थापनेपासून पुढे येणाऱ्या 6 राशींच्या जीवनामध्ये असाच काहीसा सुंदर अनुभव येणारा काळ येणार आहे. शारदीय नवरात्रीचा आरंभ आजपासून होत असून शारदीय हा महापर्व या 6 राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. नवरात्रीपासून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे. माता दुर्गेच्या कृपेने यांचे भाग्य बदलणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात या राशीच्या जातकांच्या जीवनात होणार आहे. आता यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. मित्रांनो, नवरात्रीच्या या काळामध्ये ग्रहण नक्षत्रामध्ये देखील अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहेत, जे की या 6 राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहेत. नवरात्रीमध्ये म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार असून तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या पाठोपाठ्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह देखील तूळ राशीमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे या ठिकाणी बुधादित्य योगाचे निर्माण होत आहे. हा संयोग या रात्रीच्या जातकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार असून यांच्या जीवनातील वाईट गरज असे आता पूर्णपणे बदलणार आहे. माता दुर्गेची विशेष कृपा आणि त्याबरोबरच ग्रह नक्षत्रांची शुभ कृपा यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल. मित्रांनो, सूर्य हे मान सन्मान प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्याला आत्म्याचा कारक देखील मानले जाते. सूर्याची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होऊन भरभराटीला वेळ लागत नाही. त्याबरोबरच बुध देखील प्रवेश करणार आहेत. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुध हे बुद्धीचे कारक मानले जातात. नवरात्रीमध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या 6 राशींच्या जीवनामध्ये दिसून येईल. यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. यांचे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. मेष राशीच्या जातकांवर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार असून सूर्य आणि बुधाचे होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. सूर्याच्या कृपेमुळे मान सन्मान पद प्रतिष्ठांमध्ये वाढ होईल. आपले आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग देखील जमून येणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून लवकरच भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. नवरात्रीचा हा पर्व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल. उद्योग, व्यापार, नोकरी, कार्यक्षेत्र, करिअर अशा सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. भाग्याची साथ मिळेल. दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार असून शारदीय नवरात्रीपासून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाट निघेल. त्याबरोबर सूर्याची आणि बुधाची विशिष्ट आपल्या जीवनात आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. बुधादित्य योगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणाव दूर होईल. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग आपण करणार आहात. मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण सुरू करणार आहात. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा उपयोग करून जीवनामध्ये मोठे संपादन करण्यास सफल ठरणार आहात. नोकरीच्या दृष्टीने देखील हा काळ सुखकारक ठरेल. नोकरीत बढती किंवा बदलीचे योग आहेत. नवरात्रीच्या या शुभ प्रभावामध्ये घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. दशमी तिथीला आपण वाहन खरेदी करू शकता.
मानसिक तणाव दूर होईल. येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होणार असून आनंद आणि भरभराटीला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. तुळ राशीच्या जातकांवर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. शत्रूचा विनाश होणार आहे. आपल्या राशीत होणारे बुधाचित युगाची निर्माण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून आणतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अध्यात्माच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. सूर्य आणि बुधाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून सूर्यासारखे चमकेल आपले भाग्य, सोन्यासारखे चमकेल आपले नशीब. सूर्यदेवाच्या कृपेने आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. गमावलेला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा परत मिळणार आहे. नातेसंबंध मजबूत बनतील. धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होईल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनधान्य आणि सुख समृद्धीने घर संपन्न होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेचा आशीर्वाद म्हणून माता दुर्गेची कृपा आपल्या जीवनावर असेल. इथून पुढे स्वतःच्या क्षमतेमध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळातील मानसिक ताण दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. अडलेली कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. अडलेली प्रत्येक कामही व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. आपला भाग्योदय घडून येईल. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड प्रगती प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. समाजामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. त्यामुळे जीवनामध्ये आनंदाचे रंग निर्माण होतील. धनुराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येईल. भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. नव्या जीवनाची सुरुवात आपण लवकरच करणार आहात. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. नवा व्यवसाय सुरू स्वप्न लवकर साकार होणार आहे. अडलेली प्रत्येक काम ही व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. आपला भाग्योदय घडून येईल. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड प्रगती प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. समाजामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र असतात. या 9 दिवसांमध्ये शास्त्रामध्ये काही नियमही आहेत, ज्याचं पालन करणं खूप महत्त्वाचे ठरते. या व्यतिरिक्त जर नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा नवरात्र झालेल्या काही चुकांमुळे देवी दुर्गा नाराजही होऊ शकते बरं का. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख आणि समृद्धीने भरून टाकते असेही म्हणतात. म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसात महिलांनी काही चुका करणं नक्की टाळावं. मग आता नवरात्रीच्या दिवसात महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. महिषासुरावर दुर्गा आईचा विजयाचा सन्मान करण्यासाठी 9 दिवस चालणाऱ्या अनेक विधीपूजा आणि उपवास हे चिन्हांकित केले. शारदीय नवरात्र मान्सूनचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस चिन्हांकित करत असतो. जो हंगाम बदल दर्शवतात. नवरात्रीच्या काळात उपवासाला भक्तिभाव असला तरी ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असे म्हणतात. मात्र हंगामी संक्रमणादरम्यान अन्नाचे संयम आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असते. आपली पचनशक्ती वाढवते आणि आपल्याला सक्रियसुद्धा ठेवत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात व्रत उपवास पाळणाऱ्यांनी चुकूनही काही चुका करणे टाळाव्या. तर पहिली चूक कटाक्षाने टाळावी ती म्हणजे बेडवर झोपणे. असं मानलं जातं की उपवास पाळताना कोणत्याही श्रीमंत गोष्टींचा आवश्यक तेवढा वापर करू नये. नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्याने अनेक जण जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात. त्याला भूमिक्षण असे म्हणतात. असं म्हणतात की जमिनीवर झोपल्याने आपण पृथ्वी मातेशी जोडले जातो आणि नम्रतेला प्रोत्साहन मिळते. या व्यतिरिक्त जमिनीवर झोपल्यानंतर आपली हाडंही मजबूत होतात आणि पाठदुखीच्या समस्या देखील संपुष्टात येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. प्रचलित समजुतीनुसार सण असे प्रसंग असतात हे नेहमी समजलं जातं की या दिवसात शांतता नांदत राहावी. यासाठी आपल्याला आनंद, सौभाग्य आणि आरोग्य मिळावं म्हणून नवरात्रीच्या काळात वाद करणं, भांडण करणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणारं टाळावं. वाद टाळल्याने राग आणि द्वेष भावना दूर राहतात. हे आपल्याला लवचिक होण्यासाठी आणि सुंदरपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर कधीही रिकामं सोडू नये. अनेक जण नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करून अखंड दीप प्रज्वलित करतात.
अखंड ज्योत पेटवली असेल तर कोणीही तरी घरीच राहावं असं सांगितलं जातं. आई दुर्गा प्रतिभक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व नवीन दिवस कोणीतरी घरातील एकजण त्याची देखरेख करणार आवश्यक ठरतं. घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर मानलं गेलंय. म्हणून अखंड ज्योत वाईटावर चांगल्याचं विजयाचं प्रतीक मानलं गेलं. जसा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजाळतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये. अखंड ज्योतीचा अशा प्रकारे पालन करणे म्हणजेच हे भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते. या व्यतिरिक्त चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीची पूजाविधी पाळताना ब्रह्मचर्य अवस्थेत असणं आणि शारीरिक संबंध टाळणं आवश्यक आहे. असं केल्याने आपले लक्ष केंद्रित राहतं आणि आपल्याला आपल्या इंद्रियांवर शक्ती मिळते. यामुळेच आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो आणि आपल्यामध्ये शहाणपण आणि संयम आत्मसात केलं जातं. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे मांसाहार आणि श्रीमंत अन्न खाणे टाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसात सात्विकता आणि पवित्र्याला खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणताही मांसाहार आणि कोणतेही समृद्ध आहार टाळावा. याबरोबरच लसूण, कांदा यांचा वापर केलेले अन्नपदार्थ देखील सात्विक आहाराचा भाग नसल्यामुळे ते टाळले जातात. नवरात्रीमध्ये लिंबाचा सुद्धा वापर करू नये. लिंबू कापणे हे यज्ञाचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा लिंबापासून कोणतेही पदार्थ बनवू नका. या 9 दिवसात लिंबाचं लोणचं खाणंसुद्धा टाळावं. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास करणाऱ्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापणेसुद्धा टाळावं. केस कापणे, नखे कापणे यांसारख्या गोष्टी नवरात्रीच्या अधिक करायला हव्यात, अन्यथा त्यांच्या जीवनावर अशुभ परिणामही होऊ शकतो. शिवाय नवरात्री चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. सगळ्यात वस्तू ही विकत घेऊ नये, कारण चामड्याच्या वस्तू अशुद्ध मानल्या गेल्या आहेत. त्या प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता घरात पसरते. शिवाय नवरात्रीच्या काळात भक्त विशेषतः स्त्रिया म्हणून व्रत पाळण्यासाठी ओळखले जातात. आई दुर्गेबद्दलची भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमाचा आदर करण्याचा हा एक मार्ग आहे. ध्यानासह मौन व्रत आपली जागरूकता सुधारण्यास आपली मदत करते. आपल्याला आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील देत असते आणि आंतरिक शांती मिळवण्यास मदत करते. आपल्याला अधिक जागरूक बनवतात. म्हणून या काळात मौन व्रत पाळता येत नसेल तर ओरडणं किंवा खूप जास्त बोलणंसुद्धा टाळावं. आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची चूक कधीही करू नये ते म्हणजे धर्मदाय करण्यापूर्वी खाणं. प्रत्येक विधी कमी भाग्यवानांना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होतो. नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दरम्यान कन्यापूजन म्हणजेच लहान मुलींची पूजा करणं असे करून साजरा केला जातो, जिथे 9 मुलींना घरी बोलावून त्यांना अन्न आणि वस्त्र दिले जात आहे. अनेक जण दान केल्यानंतरच खातात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की देणग्या आणि दानाद्वारे प्रथम देवी मातेची सेवा करणं आवश्यक आहे. मात्र धर्मदायकनापूर्वी खाणं ही चुकीचं मानलं गेलं आहे. म्हणून ही चूकसुद्धा प्रामुख्याने टाळावी. मित्रांनो, अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात महिलांनी किंवा देवीच्या भक्तांनी या चुका आवर्जून टाळाव्यात. तर आज तुम्हालाही सुख आणि समृद्धी मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.